वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग। आज आम्ही चाललो आहे छत्रपती संभाजीनगरच्या कर्णपुरा जत्रेत। तर चला तुम्ही पण चला आमच्यासोबत बघूया जत्रेला काय काय करतो ते। चलाओ, कहना चाहोगे दो शब्द? नो शब्द, चुप चुप। ठीक आहे, चलाओ। गाडी काढलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे मस्त रात्री कर्णपुरेला। तर आम्ही आता पोहोचलो आहे कर्णपुऱ्याला आणि इथं आम्ही करते आता आमची गाडी पार्किंग केलेली आहे आणि इथं खूप मोठे इथून घ्यायची आहे आता तिकीट, तिथून तिकीट घेणार आणि मग आपली गाडी सुरक्षित राहणार। चाललाय लांबूनच मस्त मस्त पाळणे आणि राईड दिसतंय आणि बघा गर्दी इथूनच दिसते। अजून तर आपण मध्ये सुद्धा एंट्री केलेली नाही आहे, ते मध्ये एंट्री करूया आणि बघूया सगळे पाळणे, सगळे काय काय आलेले आज जत्रेत नवीन ते सगळं फार मजा येणार आहे। लांबून बघा या पाळण्यांचे लाइटिंग किती सुंदर आणि किती छान दिसत आहे आणि गर्दी बघा, समोर चालायला जागा नाही, इतकी गर्दी झालेली आहे। कारण की औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं बेस्ट जत्रा असती आणि तर खूप लोक येत असते ह्या जत्रेला आणि आम्ही सुद्धा दरवर्षी ह्या जत्रेला जात असतो। आम्ही ह्या जत्रेला येण्यासाठी स्पेशल पुण्यावरून आलेलो आहे, कारण की कर्णपुऱ्याची जत्रा आम्हाला मिस करायची नाही आहे। चलो जाऊया मस्त पुढे। आणि हे बघा, हा एक पाळणा मस्त सुरू झालेला आहे आणि मी आजपर्यंत ह्या पाळण्यात कधीच बसलेली नाही आहे। त्यानंतर ही ड्रॅगन राईड, याच्यात सुद्धा मी बसलेली नाही आहे। काय माहिती मी कधी बसेल, बघूया आज बसते का म्हणून। त्याच्यानंतर हे डिस्को डान्स सुरू झालेले, डिस्को डान्समध्ये मी बसलेली, पण हा आकाश पाळणा, ड्रॅगन राईड आणि ह्या वर्षी तर अजून खूप नवीन राईड आलेलं आहे। बघूया बसते की नाही मी ते मला नाही वाटत मी बसू शकते म्हणून, पण ट्राय करूया आपण। इंग्लंडचा महल, हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर। चला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊया आणि दर्शन करून घेऊया। इथे सुद्धा फार गर्दी झालेली होती आणि खूप मोठी लाईन सुद्धा होती। आम्ही इथे मस्त खूप छान दर्शन केले गणपती बाप्पाचे आणि त्यानंतर मग आम्ही आलो होतो बाहेर आणि बाहेर बघितलं तर डायरेक्ट मुसळधार पाऊस सुरू झालेला होता। तर आम्ही इथं थांबलोय आता एका शॉपच्या बाहेर आणि हे बघा पाऊस। इथे काही लोकांनी गोणीचा जुगाड केलेला आहे ॲज अ छत्री आणि तसे ते जात आहे घरी आणि आम्ही स्टील थांबलेलो आहे की कधी पाऊस थांबेल याचा विचार करत। असं पावसात फिरायला इतकी मजा येते ना, अशी जत्रा झाली आमची पावसामध्ये, बघायचं कामच नाही। बघा आता सगळे प्रोडक्ट दाखवते जत्रेत काय काय भेटतं, काही नाही, भांडेकुंडे बी भेटताय आणि सगळ्या लोकांना काय फरक पडत नाही पावसात मस्त भिजत चला म्हणते। पावसामध्ये सगळी गर्दी गायब झाली होती, पण पाऊस काय थांबायचं नाव नव्हता घेत, म्हणून वापस गर्दी पुन्हा पावसात आलेली। बघा जत्रांचा क्रेज, सगळ्या लोकांना पावसात सुद्धा फिरायला मजा येते आणि त्या छोट्या मुलांच्याही राईड सुद्धा मस्त फार मस्त वाटते आणि पाऊस स्टील चालूच आहे, कधी थांबतो काय माहिती। आमचे शॉपिंग करायची, शॉपिंग पण करता येत नाही आम्हाला पावसामुळे आणि पावसात फिरसे खूप मोठी गर्दी झालेली आहे। ते बघूया आता आपल्या जत्रेत कोणतं प्रोडक्ट भेटतं, काय आवडतं आणि आपण काय घरी घेऊन जातो असते। तर आता काही दिसत नाही आम्हाला, पावसात जास्त फिरूही नाही वाटत आहे। तर आम्हाला दिसले आहे लंडन सिटी, तर आम्ही विचार केलाय चला लंडन सिटी तरी बघून घेऊया। इथं आपल्या शहरात लंडन आलेलं आहे तर बघायला तर बनतंच। तर आमचा विचार झाला आता लंडन सिटी बघू म्हणून। इथं बघा वेलकम टू लंडन सिटीचा बॅनर लावला आहे, तर आम्ही आता घेतोय त्याचे तिकीट्स। चला काढूया पटकन लंडन सिटीचे तिकीट्स आणि जाऊया मस्त लंडन सिटी बघायला।
आणि 50 रुपये. चला काहीच लंडन सिटी पाहूया पटापट पावसात. ऍटलीस्ट कर्णपुरा येऊन काहीतरी पाहतोय असं वाटत. हे आहे लंडन सिटीचं ब्रिज. बघा किती आम्ही दोघं आलो लंडन सिटीला. आणि कोणती लंडन सिटी आहे माहिती का? कर्णपुऱ्याची लंडन सिटी. माझा व्हिडिओ घ्या चला. जा रहे लंडन सिटी में ब्रिज. फक्त लंडन सिटी आतमध्ये जाऊन पहा. 50 रुपये. कोणता जहाज आहे? लंडनचा जहाज. थांबा थांबा रेकॉर्ड. लंडन सिटी बघू शकता किती सुंदर आहे मधून. 50 रुपये आम्ही लंडन सिटी मध्ये आलो. करोडो रुपये लागून जातील तरी फक्त 50 रुपये लागले लंडनला. लंडनमध्ये इंडियन खूप वाढले. वाटतंय तुम्हाला लंडनला येऊन? अरे इंग्लैंड क्या बोलता था, हम बोलते क्या है तू. हम है इधर लंदन में आ गए हम. ब्युटिफुल स्टॅच्यू ऑफ लंडन. डोंट टच. इकडं पण आहे आणि इकडं फ्रेम पॉइंट पण सुद्धा आहे. कोणाची वाट बघते काय माहिती बाबा. ती माझी वाट बघते वाटतं. हे बघा दोन्ही मातीच्याच मूर्ती. नाही जमत. हे बघा लंडन सिटी किती मस्त बनवलं आहे. मी जर गेलो शेर मस्त आहे. हा लंडनचा घोडा बघा इकडं पळत आलाय कर्णपुऱ्यात. तो म्हणत होता की मला कर्णपुऱ्यातच थांबायचंय. लंडन सिटी बरोबर इकडे ना कंदील. माझे पण कुछ ना बोलो कुछ ना. इथे लंडन वाला ऍक्शन दिले. काय ऍक्शन घेणार आम्हाला लुटलं एवढं वर्ष. हे बघा सिंड्रेला. दोन सिंड्रेला प्रकारे हा नेमकं काय कमेंट करून सांगा काय प्रकारे आहे. काय चाललंय मोनालिसाकडं फोटो काढायला. पहिलं त्यांचा व्हिडिओ घेऊन टाकते. आपलं गाईड हे आपल्याला दाखवत आहे लंडन सिटी. कंदील खाली फोटो काढायचा म्हणतात. आमची शोलेची जया भादुरी. काय कोणता बॅलरीना घोडा काय माहिती. हे कोणतं लंडन आहे. लंडन कमी आणि हॅरी पॉटर जास्त वाटतं. या मस्त शिड्या दिलेल्या आहेत चढायचा. जा ना चढ. बघा अभी ये घोड़े के साथ
ये तो फोटो नहीं निकाल रहा मैं, तुम्हारा वीडियो निकाल रहा. कसा आहे तुमचा ह्या कॅफेचा एक्सपिरियन्स? मध्ये लावले सुंदर असं झाड. लंडन सिटी सुद्धा रियूज करते बघा गोष्टीचं जुगाड. लंडन मध्ये इंडियनी जुगाड. तिथला तो कॅफे खाली. चला पटकन चलो गाईस, पटपट आपल्यासाठी लोकेशन बघूया आपण. जाऊया ह्या लोकेशन वरती जे की आहे नवीन कॅफे. पायरेट्स ऑफ द कॅरिबियन, पायरेट्स ऑफ द कॅरिबियनची शिप. आणि इकडे हे आमची पायरेट. बघा आम्ही लंडनच्या कॅफेच्या बाहेर मस्त लोक चिल करतात. भारतामध्ये कॅफेत नाही गेलो अजून. लंडनच्या कॅफेत तुला म्हटलं होतं ना मी तुला फॉरेनला घेऊन जाणार. आणि आलं या फॉरेनला तुम्ही पण येऊ शकता. छत्रपती संभाजीनगरला सबस्क्राईब करावं लागेल चॅनल. ते पण अँड इव्हनिंग इन पॅरिस नंतर अँड इव्हनिंग इन लंडन हा नवीन मूवी आम्ही आता रिलीज करणार आहे. इथं मूवीची शूटिंग इथंच करणार आहे आम्ही आता लंडनचं. काही आम्हाला सेटअप भेटलं. मला असं वाटतं आपलं प्री वेडिंग पण इथंच करू. पायरेट्स ऑफ द कॅरिबियन अगेन चालली बाबा. आता टेलिफोन बूथला चालली आहे. टेलिफोन बूथ कमी, टाईम मशीन जास्त वाटतं. परत नको येऊ. कोणाला कॉल लावला? मला का? लंडनला गेली होती ना. हां, लंडनवरून काय ट्रंक कॉल. हां, तो अशी उडती. चालेल बाबा, फोटो शूटिंग. चलो यस, किती मस्त लोकेशन. 2 शेअर सोबत बघा, 1 शेअर मी उभा आहे आणि असा माझा फोटोशूट चालू आहे. आणि ते एक होती मस्त जहाज. त्या जहाजेपाशी अशी गर्दी झाली होती ना फोटोशूटसाठी, तर त्या मावशी त्या दुसऱ्या लोकांना खूप इन्स्ट्रक्शन देत होते आणि आमचं चालू होतं फोटोशूट आणि मी तिकडे त्या मावशीकडे लक्ष देत होते. तेव्हा मी इथं फोटोशूट केला आहे आणि मस्त लंडनची जहाज बघितली आहे मी. तुम्हालाही बघायचं असेल तर लवकरात लवकर कर्णपुऱ्याला येऊन ही जहाज बघा. एक्झिट करते. शिपनं बाहेर जायचा प्लॅन आहे आमचा. शिप पाण्यामध्ये चालते. चला करूया लंडन सिटीला बाय बाय आणि जाऊया बाहेर आणि करूया आपली कर्णपुऱ्याची जत्रा स्टार्ट. कारण की पावसामुळे आपली जत्रा फिरायचं राहिलेलं होतं. आता जाऊया मस्त बाहेर आणि बघूया काय काय घेता येईल, काय काय आपल्याला आवडतं ते सगळं. खूप छान छान गोष्टी आणि सगळं खूप मस्त मस्त दिसत होतं. पण बघूया आता आपल्याला काय आवडतं ते. इथं घेऊ तर खूप काही वाटत होतं, पण पावसामुळे ना काही घेण्याचा मूडच झालेला नाही. म्हणून मी फक्त सगळ्या गोष्टी बघते की काय कसं आहे, काय काय आहे इथं, ह्यावेळेस काय नवीन आलेलं आहे ते. थोडी गर्दी तर कमी झालेली आहे, त्यामुळे आता मी प्रोडक्ट्स तर बघू शकते की मला काय पाहिजे काही नाही ते. चला बघूया काय भेटतं ते. इथे मला खूप सुंदर सुंदर छान छान डॉलसुद्धा दिसत आहे. बघूया डॉल घेते की नाही मी, पण ते डॉलला घेऊन काय करू ना असं वाटतं, म्हणून नाही घेतले. त्यानंतर इथं होती मस्त मस्त ज्वेलरी. आणि आता दरवर्षी घेऊन घेऊन सगळे प्रोडक्ट इतके झाले, खूप झाले. त्यानंतर इथं सुंदर सुंदर झाडसुद्धा होते, तर आम्ही काहीतरी घेतले इथून, ते तुम्हाला नंतर कळण काय घेतलं ते. त्यानंतर मी इथून घेतल्या मस्त मस्त छान प्लेट्स. त्या कोणत्या प्लेट्स असेल आता ते तुम्हाला कळेलच नंतर माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये की मी कोणती प्लेट घेतली आहे म्हणून. मग इथं आमचं प्लेट घेऊन झालं आहे. त्यानंतर
आणि इथं मी कोणत्या प्लेट घेते ते तुम्हाला दिसतच असेल. मला ह्या प्लेट फार आवडल्या. त्यानंतर इकडचे हे सनफ्लावर फूल, गुलाबांचे फूल किंवा वेगळे वेगळे फूल इतके सुंदर आणि छान वाटत होते ना, माझं लक्ष तर त्यांच्याकडेच जात होतं. मला फार आवडले हे फुलं वगैरे, फार मस्त होते. इथं एक डिस्को डान्स सुरू झालेला आहे पावसाच्या नंतर. ते इथं खूप जणांचं एन्जॉय करणं चालू आहे. मी जर त्याच्यात गेले तर माझी जत्रा इथेच राहून जाईल. आणि इथं बघा छोटे छोटे मुलं किती मस्त खेळत आहे त्यांच्या मिक्की माऊसमध्ये, फार मजा करत आहे. आणि इथं मस्त ड्रेसच्या दुकानंसुद्धा होतं. त्यानंतर छोट्या मुलांचे बुक्स वगैरे सगळं बरंच काही काही होतं. आणि खेळायच्या वस्तूंची तर कमीच नाही, फार मजा आली. ते बघा सुंदर सुंदर तोरण, बलून्स आहे, खूप मस्त मस्त. आणि त्यानंतर ह्या वर्षी कर्णपुरात आलेली होती एक नवीन राईड, जी की होती सुनामी राईड. आणि या सुनामी राईडला बघूनच मला इकडं चक्कर येत होती. आणि लोक त्याच्यात बसून खेळत आहे. कसे काय खेळत असतील ते हा मला प्रश्न पडलेला आहे. आणि मी मस्त त्यांचा व्हिडिओ शूट करते. पण खरंच ही राईड खूप खतरनाक होती. कोणाकोणाला बसा वाटतं ह्या राईडमध्ये कमेंट करा बरं, किंवा कोण कोण बसू शकतं हे सांगा मला. मी तर नाही बसू शकत. कोणात आहे इतकी डेअरिंग की जे ह्या राईडमध्ये बसू शकतं. सुनामी राईड बघा कसं गोल गोल फिरती ती सुनामी राईड. डायरेक्ट उलटा पलटा करून टाकले त्या लोकांना सगळ्यांना. पण ते तर मस्त एन्जॉय करताय, हाय हॅलो म्हणताय. ते मस्त एन्जॉय चालू तिथं सुनामी राईडवाल्या लोकांचं. त्यानंतर त्याच्यासमोरची ड्रॅगन राईड, ती पण फारच खतरनाक होती. त्यानंतर पाळण्यामध्ये पण खूप जण खेळत होते, मस्त मस्त एन्जॉय करत होते. आणि इथं मला दिसले मस्त झुमके, तर मी इथून झुमकेसुद्धा घेतलेली आहे. त्यानंतर इथं दिसले मला क्यूट क्यूट प्लांट, तर 2-3 प्लांट पण घेतले. त्यानंतर इथं होता एक भूत बंगला. ह्या बंगल्यातसुद्धा मी नाही जाऊ शकत, मी खूप घाबरते आज. त्यानंतर छोट्या मुलांसाठी मास्क, हे फारच मस्त मस्त होते. आणि गर्दी बघू शकता किती होती ते. इथे मी आता बघते चॉप क्लचर ते, कारण की चॉप आणि क्लचर आपल्याकडे कितीही असले तरी घेतल्याशिवाय आपलं पोट तर भरत नाही. तर माझं इथं चालू आहे मस्त चॉप वगैरे बघायचं की ह्यावर्षी इथं कोणतं नवीन प्रकारचं चॉप आलेलं आहे ते. पण माझ्याकडे सगळे होते, मग मी ते नाही घेतलं. आणि ते कोपऱ्यात मला काहीतरी दिसलेलं, मग मी तिथं गेलेली त्या कोपऱ्यात. पण तिथंही गेल्यावर ते फारच खराब झालेलं होतं पावसामुळे, मग मी काही ते घेतलं नाही. आणि बघा वापस पाऊस थांबला, थोडंसं हे झालं की गर्दी वापस खूप सुरू झाली. सुनामी म्हणून आता एक गेम आलेला आहे डेंजर एकदम. तर हा गेम मधली सुनामी आणि माझ्या आयुष्यातली सुनामी इकडं. इथे मी रब्बरसुद्धा बघते. आणि त्या दुकानात इतकी गर्दी झाली होती की मी म्हटलं जाऊ द्या आपण दुसरी शॉपिंग केली इतकी शॉपिंग झालेली आहे कर्णपुराची. पावसामुळे आम्ही जास्त शॉपिंग नाही केली, पण ठीक आहे करूया कर्णपुरेला. बाय बाय. तेवढे लोक येत आहे, तेवढे लोक जात आहे, तेवढे गर्दी चालूच आहे. जत्रेच्या बाहेर सुद्धा जत्रांचे खूप प्रोडक्ट अवेलेबल आहे आणि खूप लोक इथून पण शॉपिंग करतात. चाललोय आता आम्ही आमच्या पार्किंग कडे. आणि आमचं अजून जेवण बाकी आहे, जेवण करायला जाणार. चला आपली गाडी शोधूया आता कुठे आहे ती पार्किंग मधून, आणि जाऊया हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी. गाड्या इथं लागलेल्या आहेत. या सगळ्यांमध्ये आपली गाडी शोधणे इज अ टास्क. पण आपली गाडी इथे नाहीच आहे, आपली गाडी तिकडच्या पार्किंग मध्ये. चिखल बघा, पावसाने कासं चिखल करून टाकले. आम्ही आलो आहे आता ह्या स्वाद हॉटेलला जेवण करण्यासाठी. चलो खाऊया पटपट जेवण. स्वादमध्ये जेवण बंद झालेलं होतं, म्हणून मग आम्ही गायत्री मेवाडमध्ये आलो. आणि तिथं आम्ही मग मस्त छानपैकी जेवण ऑर्डर केलं. पहिलं सॅलेड घेतलं
आणि म्हटलं आता पटपट जेवण करून घेऊया, कारण की जत्रा फिरून आणि पावसात भिजून थकलेलो. जेवण झालं मस्त छान, मग आलो आम्ही घरी. आणि हे आहे आपलं छत्रपती संभाजीनगरचं मस्तवालं ब्रिज. खूप मस्त शॉपिंग झाली आमच्या कर्णपुऱ्याची. जर तुम्हाला आमचा कर्णपुऱ्याचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सुद्धा सांगा की तुम्हाला आमचा कर्णपुरा ब्लॉग कसं वाटलं ते. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय. तुम्हाला लंडन सिटी आवडली का नक्की कमेंट करून सांगा. टाटा, बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.